कर्नाटकच्या अरबी समुद्र किनाऱ्यावर वसलेले हे मंदिर फक्त एक तीर्थक्षेत्र नाही, तर भक्ती आणि पुराणकथेचं जिवंत रूप आहे. मुरुडेश्वर, जिथे श्रद्धा आणि निसर्ग एकत्र भेटतात. मंदिराबाहेर उभी असलेली 123 फूट उंच शिवमूर्ती आणि 20 मजली भव्य राजा गोपुरम पहिल्याच नजरेत मनाला ठक्क करून टाकतात. गोपुरमच्या उंचीवर दिसणारा समुद्र जणू निसर्गाने काढलेले एखादं शांत चित्रच. मुरुडेश्वराची कथा थोडक्यात जोडली आहे रावण आणि आत्मलिंगाशी. भगवान शंकराचा भक्त असलेल्या रावणाला मिळालं आत्मलिंग आणि त्याभोवती घडलेली कथा आजही या भूमीला एक वेगळं आध्यात्मिक महत्व देऊन जातं. मंदिर परिसरात फिरताना भव्य शिल्प, टेकडीवर कोरलेल्या पुराण कथा, सूर्यरथ, कृष्ण अर्जुनाचे गीतेचे प्रसंग आणि समुद्राच्या साक्षीने उभा असलेले हे संपूर्ण वास्तुशिल्प प्रत्येक कोपऱ्या काहीतरी सांगून जातो. कदाचित म्हणूनच मुरुडेश्वर फक्त डोळ्यांनी पाहायची जागा नाही, तर मनाने अनुभवायची भावना आहे.